नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल तोंडे आहे आणि जी व्हिडिओ आज मी तयार केलेली आहे त्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस नावाची एक कंपनी आहे, ज्या कंपनीचे काही ट्रान्झॅक्शन आहेत जे आपल्याला टॅली सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. सर्वप्रथम आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये कंपनी क्रिएट करून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस नावाने आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये कंपनी क्रिएट करून घेतो आहे. स्टेट महाराष्ट्र आहे. इथे आपल्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. यानंतर टॅली सॉफ्टवेअरमध्ये कंपनी क्रिएट करण्याची प्रोसेस चालू झालेली आहे. अशा प्रकारे टॅली सॉफ्टवेअरमध्ये कंपनी क्रिएट झालेली आहे. यानंतर आलेली जी फीचर्स आहेत ते आपल्याला ॲक्सेप्ट करायचे आहेत. कंट्रोल ए बटन आहे ॲक्सेप्ट करण्यासाठी. आता तुम्हाला समोर ट्रान्झॅक्शन दिसत आहे, ज्यामध्ये अनिल तोंडे यांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि बिझनेस स्टार्ट करताना 50,000ची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलेली आहे. ही टॅली सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करण्यापूर्वी त्याची जर्नल एंट्री आपण पाहूया. यामध्ये आपल्याला कॅश अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट असे 2 लेजर अकाउंट क्रिएट करावे लागणार आहेत. जसं की कॅश अकाउंटला डेबिट जाणार आहे आणि कॅश आपल्या बिझनेसमध्ये आलेली आहे आणि कॅपिटल हे गिवर अकाउंट आहे. पर्सनल अकाउंटमध्ये येतं. पर्सनल अकाउंटचं रूल आहे डेबिट द रिसिवर क्रेडिट द गिवर. कॅश अकाउंटला डेबिट जाणार आहे, कॅपिटल अकाउंटला क्रेडिट जाणार आहे. आता आपण लेजर अकाउंट क्रिएट करून घेतो आहे. कॅश अकाउंटचं लेजर ऑलरेडी असतं, त्यामुळे आपण फक्त कॅपिटल अकाउंट क्रिएट करून घेणार आहोत. कॅपिटल अकाउंट हे कॅपिटल अकाउंटच्या अंडर येतं. यानंतर आपण वाउचर रेकॉर्ड करण्यासाठी वाउचर्समध्ये जाणार आहे. ही एंट्री रिसिप्ट वाउचरला होणार आहे. F6 बटन आपण प्रेस केलं. क्रेडिटला कॅपिटल अकाउंट सिलेक्ट केलं. कॅपिटल अमाऊंट 50,000 आहे. इथे 50,000 आपण टाईप केले. एंटर केलं. पुन्हा एंटर करून कॅश अकाउंट सिलेक्ट केलं. याच्यानंतर आपण नॅरेशन लिहू शकतो. बिंग द एंट्री फॉर रिसिव्ड कॅश फ्रॉम ओनर फॉर बिझनेस स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. देन एंट्री ही ॲक्सेप्ट करायची. सेकंड एंट्री जी आहे, ज्यामध्ये आपल्या कंपनीनी म्हणजे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेसनी बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये अकाउंट ओपन केलेलं आहे आणि 20,000ची कॅश डिपॉझिट केली आहे. आपण पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्राचं करंट अकाउंट ओपन करणार आहोत. अंडर बँक अकाउंट बँकेकडून जो पासबुक आपल्याला मिळालेला आहे तो पासबुकची डिटेल आपण ह्यामध्ये फिलअप करणार आहे. यामध्ये आपल्या कंपनीने 20,000 रुपये बँकेमध्ये डिपॉझिट केलेले आहेत. अकाउंट नंबर, बँकेकडनं आपल्याला चेक रेंजसुद्धा मिळालेली आहे, म्हणून आपण सेट अल्टर चेक रेंज ऑप्शन येस करायचा आणि जी चेक रेंज आपल्याला मिळालेली आहे ती चेक रेंज आपल्याला इथं एंटर करायची आहे. ओके, एंटर करायचं. ह्यामध्ये आपण CB1 असं लिहू शकतो. यानंतर बँकेचं लेजर आपण ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. देन ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी पुन्हा आपण वाउचरमध्ये जाणार आहोत. ही ट्रान्झॅक्शन आपल्याला कॉन्ट्रामध्ये रेकॉर्ड करायची आहे. वाउचर्समध्ये जाणार. कॉन्ट्रासाठी आपण F4 बटन प्रेस करणार आहोत. क्रेडिटला आपण कॅश अकाउंट लिहिणार आहोत, कारण कॅश आपल्याकडून गेलेली आहे आणि बँक अकाउंटनी ती रिसीव केलेली आहे. सांगितल्याप्रमाणे 20,000 रुपये आपण बँकेत डिपॉझिट केलेले आहेत आणि त्याचं तुम्ही नॅरेशन लिहू शकता. डिपॉझिट ओपन अ न्यू
ओपन अकाउंट अँड कॅश डिपॉझिट. याच्यानंतर जी एंट्री आपल्याला रेकॉर्ड करायची आहे, ज्याच्यामध्ये आपल्या कंपनीकडे परचेस इनवॉइस रिसीव झालेला आहे. श्रीराम ट्रेडर या कंपनीकडून आपण 50,000चा माल उधारीवरती खरेदी केलेला आहे. ही एंट्री टॅली सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला परचेस अकाउंट क्रिएट करावं लागेल. अंडर परचेस अकाउंटमध्ये येणार. विदाऊट GST आपण सध्या रेकॉर्ड करतो आहे. लेजर ॲक्सेप्ट करायचा आहे. त्यानंतर जो सेलर आहे श्रीराम ट्रेडर, त्याचं सन्ड्री क्रेडिटर आहे, त्याचं लेजर अकाउंट आपण क्रिएट करून घेणार आहोत. यामध्ये मेंटेन बॅलन्सेस बिल बाय बिल हा ऑप्शन नेहमी येस पाहिजे. यानंतर हे बिल रेकॉर्ड करण्यासाठी आपण पुन्हा वाउचरमध्ये जाणार आहोत. एस्केपनी मागे येतो. वाउचर्स परचेस बिल रेकॉर्ड करण्यासाठी आपण F9 ह्या कीचा वापर करतो. आता तुम्हाला स्क्रीनमध्ये जे दिसतं ते इनवॉइस मोड आहे. पुन्हा चेंज मोडमध्ये जाऊन तुम्ही ॲज अ वाउचर हा ऑप्शन निवडणार आहात. यामध्ये सप्लायर इनवॉइस नंबर आहे, जो SRT1 आहे, तो इथे टाईप करायचा आहे. सप्लायरकडून जे इनवॉइस मिळालं आहे ते इनवॉइसची जी डेट आहे 1 एप्रिल 2021 आहे. सो आता आपल्याला क्रेडिटला आपण श्रीराम ट्रेडरचं अकाउंट सिलेक्ट करणार आहोत. त्याच्याकडनं काही डिटेल असेल ती डिटेल आपण फिलअप करायची. त्याच्याकडनं आपण 50,000चा माल खरेदी केला आहे. न्यू रेफरन्स आपण रेकॉर्ड करणार. देन परचेस अकाउंट, त्याचं नॅरेशन, बिंग परचेस गुड्स फ्रॉम श्रीराम ट्रेडर. याच्यानंतर आपण अनिल ट्रेडर या कंपनीला 1.5 लाखाचा माल विकला आहे. सो त्याचा आपण सेल इनवॉइस तयार करून त्यांना पाठवलेला आहे. सो ही एंट्री टॅली सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला सेल्स अकाउंट क्रिएट करावं लागेल. सेल अकाउंटचं अंडर ग्रुप आहे सेल अकाउंट. हे पण नॉन GST आपण बिल रेकॉर्ड करतो आहे. याच्यानंतर अनिल ट्रेडर हा आपला बायर आहे. SD म्हणजे सन्ड्री डेटरमध्ये याचा लेजर अकाउंट आपल्याला क्रिएट करावा लागेल. मेंटेन बॅलन्सेस येस करायचा आहे. ही एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी आपण पुन्हा वाउचरमध्ये जाणार आहोत. वाउचरमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे सेल बिल रेकॉर्ड क्रिएट करायचं आहे. म्हणून आपण F8मध्ये गेलो. त्याची वाउचर डेट आहे. देन पुन्हा Ctrl+H बटन दाबायचं किंवा चेंज मोडला क्लिक करून ॲज अ वाउचर सिलेक्ट करायचं. आणि डेबिट आणि क्रेडिट ऑप्शन शो होतात. तर डेबिटला आपण अनिल ट्रेडर लिहिणार आहोत. 1.5 लाखाचा माल खरेदी केला आहे. याचं न्यू रेफरन्स रेकॉर्ड करणार. खाली क्रेडिटला सेल अकाउंट सिलेक्ट करणार. देन त्याचं नॅरेशन आपल्याला लिहायचं आहे. याच्यानंतर अनिल ट्रेडरकडून आपल्याला 1.5 लाखाची 1.5 लाखापैकी 75,000ची अमाऊंट मिळालेली आहे. सो ही एंट्री आपण इथं आउटस्टँडिंग अमाऊंट बघू शकतो. डिस्प्लेमध्ये जाऊन स्टेटमेंट ऑफ अकाउंट, आउटस्टँडिंग रिसिवेबल. सो 1.5 लाखाची अमाऊंट आपल्याला येणार आहे आणि 50,000ची अमाऊंट आपल्याला पे करायची. सो त्यापैकी आपल्याला अनिल ट्रेडरकडून 75,000ची अमाऊंट ही 1 मेला मिळालेली आहे. सो वाउचर डेट बदलण्यासाठी F2 बटन प्रेस केलं. क्रेडिटला आपण अनिल तोंडे ट्रेडर लिहिलं आणि हे अगेन्स्ट रेफरन्समध्ये बिल रेकॉर्ड करायचं आहे. त्याच्याकडनं जो चेक आपल्याला मिळालेला आहे त्या चेकची डिटेल आपल्याला इथं कंपल्सरी भरायची आहे. सो रिसिव्ड BOM चेक नंबर 452501 हा अनिल ट्रेडरकडून आपल्याला मिळालेला आहे. सो तो चेक नंबर आपण इथं टाईप करणार आहे आणि त्या चेकला आपण सेल्स इनवॉइस 1च्या अगेन्स्ट ॲडजस्ट करायचं आहे.
या ठिकाणी बँकेचं नाव लिहिणार आहे, ज्या बँकेचा चेक आपण रिसीव्ह केलेला आहे. खाली नॅरेशन लिहायचं आहे, रिसीव्ड चेक फ्रॉम अनिल ट्रेडर्स अगेन्स्ट सेल्स इनवॉइस नंबर 1. त्याने एंट्री ॲक्सेप्ट करायचं. सो एस्केप केलं. आता आपण इनवॉइस नंबर SRTचं पेमेंट केलेलं आहे. ॲक्च्युअली त्याची अमाऊंट होती 50,000 आणि त्याचे आपण 30,000चं पेमेंट आत्ता आपण करतो आहे. सो F5 बटन प्रेस केलं. डेबिटला आपण श्रीराम ट्रेडर लिहिलं, कारण बॅलन्समध्ये 50,000 दिसत आहेत. तो आता 30,000 आपण पे करतो आहे अगेन्स्ट SRT 1. सो त्यासाठी आपण हा चेक नंबर दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही त्याचं नॅरेशन लिहिणार आहे. हे बिल कशाच्या अगेन्स्ट आपण पेमेंट कशाच्या अगेन्स्ट केलेलं आहे ते आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे. याच्यानंतर अनिल ट्रेडरकडून सेल्स इनवॉइस नंबर 1ची जी आउटस्टँडिंग अमाऊंट होती ती आपल्याकडे आलेली आहे. यानंतर तुम्ही वाउचर डेट बदलून चेक करू शकता. आता अनिल ट्रेडरला आपण जे सेल केलं होतं किंवा श्रीराम ट्रेडरकडनं जे परचेस केलं होतं त्याचा आउटस्टँडिंग अमाऊंट आपण पे करत आहे. सो आता आपल्याकडे अनिल ट्रेडरनी जी त्याची राहिलेली 75,000ची अमाऊंट होती ती 2 मेला आपल्याला पे केलेली आहे. सो हे बिल ॲडजस्टमेंट करताना हे आपण अगेन्स्ट रेफरन्सच्याच अगेन्स्ट ॲडजस्ट करायचं आहे. देन त्याच्याकडनं जो चेक आपल्याकडे आलेला आहे तो चेकची डिटेल आपल्याला इथं कंपल्सरी फिलअप करायची आहे. त्यासाठी तुम्ही चेकचा रेफरन्स घेऊ शकता. नॅरेशन तुम्ही लिहिणार आहात. रिसीव्ड सेल्स इनवॉइस नंबर 1 आउटस्टँडिंग अमाऊंट फ्रॉम अनिल ट्रेडर्स. याच्यानंतर आपण श्रीराम ट्रेडरला जी आउटस्टँडिंग अमाऊंट त्याची राहिलेली आहे ती पेड करत आहोत. तीसुद्धा आपण 2 मेलाच पेड केलेली आहे. सो F2 करून तारीख आपण चेंज करून घेतली. त्याच्यानंतर ही एंट्री पेमेंट वाउचरला येणार आहे. F5 बटन दाबलं. डेबिटला आपण श्रीराम ट्रेडर लिहिलं आणि जो बॅलन्स आहे तो अगेन्स्ट रेफरन्सच्या अगेन्स्ट आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे. सो अशा प्रकारे आपण SRT 1चं फुल पेमेंट ॲडजस्ट केलेलं आहे. त्याचं नॅरेशन लिहून तुम्हाला ती एंट्री ॲक्सेप्ट करायची आहे. आता तुम्ही पाहू शकता रिपोर्टमध्ये आउटस्टँडिंग अमाऊंट तुम्हाला चेक करायची आहे. आता याच्यामध्ये रिसिवेबल पण क्लिअर झालेलं आहे, पेएबल पण क्लिअर झालेलं आहे. सो ह्यानंतर आपल्या कंपनीने काय केलेलं आहे, काही माल परचेस करण्यासाठी श्रीराम ट्रेडरला ॲडव्हान्समध्ये पैसे पेड केलेले आहेत. सो आता ही ॲडव्हान्स पेमेंटच्या एंट्री रेकॉर्ड करताना पेमेंटची एंट्री आहे म्हणून आपण ही पेमेंटलाच करणार आहे. डेबिटला आपण श्रीराम ट्रेडर असं लिहिणार आहे, कारण श्रीराम ट्रेडरला आपण पैसे ॲडव्हान्समध्ये पेड करत आहे 50,000 रुपये. तो डेबिटला श्रीराम ट्रेडर आपण लिहिणार आहोत. त्याची जी अमाऊंट आहे ती 50,000 आहे. तो इथे 50,000 आपण टाईप केलं. आता हे मेथड ऑफ ॲडजस्टमध्ये ॲडव्हान्स सिलेक्ट करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही रेफरन्स लिहू शकता की हे ॲडव्हान्स पेमेंट का करताय तुम्ही. अँड क्रेडिटला ज्या बँकेतनं तुम्ही हे पेमेंट करताय त्या बँकेचं नाव लिहिणार आहे. आणि नॅरेशनमध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे की हे जे पेमेंट केलेलं आहे ते ॲडव्हान्स केलेलं आहे. याच्यानंतर
ॲडव्हान्स पेमेंट तुम्हाला अनिल ट्रेडरकडनं रिसीव झालेलं आहे. त्याला आपल्याला काहीतरी माल खरेदी करायचा आहे आपल्याकडून. सो त्यांनी 2 लाखाचं पेमेंट आपल्याला ॲडव्हान्समध्ये केलेलं आहे. सो पैसे आपल्याकडे आल्यामुळे आपण रिसिप्टला एंट्री करणार आहे. क्रेडिटला आपण अनिल ट्रेडरचं नाव लिहिणार आहे आणि पेमेंट जे आहे ते ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट ॲडजस्ट करणार आहे. सो त्याच्याकडनं जो चेक आपल्याला रिसीव झालेला आहे तो चेक नंबर आपल्याला इथे कंपल्सरी लिहायचा आहे. नॅरेशन कंपल्सरी तुम्ही लिहिणार आहात. रिसिव्ड ॲडव्हान्स अमाऊंट फ्रॉम अनिल ट्रेडर. काय अजून काही डिटेल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता. आता तुम्ही आउटस्टँडिंगमध्ये जर बघितलं तर ॲक्च्युअली याच्यामध्ये काय झालं आहे की अनिल ट्रेडरकडनं पेबल दिसतं आहे, कारण बिल आपण रेकॉर्ड केलेलं नाही आहे किंवा बिल आपण बनवलेलं नाही आहे. सो आता आपण काय करतो आहे, आपण श्रीराम ट्रेडरकडनं परचेसचं इन्व्हॉइस आलेलं आहे. सो F9मध्ये त्याची एंट्री रेकॉर्ड करणार आहे आणि इन्व्हॉइस मोडसाठी Ctrl+H बटन दाबून ॲज अ वाउचर ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. सो त्याच्याकडनं जे इन्व्हॉइस आलं आहे त्याचा इन्व्हॉइस नंबर आहे SRT2. 2 जूनला हे इन्व्हॉइस आलेलं आहे. इन्व्हॉइस अमाऊंट जी आहे ती 80,000 आहे. सो आता आपण इथे 80,000 टाईप करणार. आता आपल्याला हे माहिती आहे की आपण 50,000 ॲडव्हान्स दिले होते. सो 50,000 रुपये काय करायचे आहेत, अगेनच्या रेफरन्समध्ये ॲडजस्ट करून जी अमाऊंट आपण पे केलेली आहे 50,000 ती इथे टाईप करायची आहे. म्हणजे डिफरन्स अमाऊंट जी आहे ती न्यू रेफरन्सच्या अंडर रेकॉर्ड केली जाईल. म्हणजे आपल्याला जे पेमेंट करायचं आहे अनिलला, श्रीराम ट्रेडरला, ते 30,000चं करायचं आहे. सो नॅरेशनमध्ये तसं आपल्याला मेन्शन करायचं आहे की 80,000पैकी 50,000चा ॲडव्हान्स पेमेंट आपण दिलं होतं आणि उरलेले 30,000 हे आपल्याला न्यू रेफरन्सच्या अगेन्स्ट ॲडजस्ट करून त्याला पेड करायचे. देन आता 2 जूनला आपण राहिलेली जी आउटस्टँडिंग अमाऊंट होती 30,000ची ती आपण बँक ऑफ महाराष्ट्राचा चेक देऊन पेड केलेली आहे. सो ही एंट्री टॅली सॉफ्टवेअरमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी आपण वाउचरमध्ये पहिला आपण रिपोर्ट चेक करू. सो आता स्टेटमेंट आउटस्टँडिंग पेबल. सो आता इथे तुम्हाला दिसेल श्रीराम ट्रेडरला 30,000चं पेमेंट करायचं आहे. तो वाउचरमध्ये जाणार, F5 बटन प्रेस करणार. F5 हे पेमेंटसाठी आहे. तो डेबिटला आपण श्रीराम ट्रेडर लिहिलं. देन अगेन्स्ट रेफरन्सच्या अगेन्स्ट आपल्याला आता ही पेमेंटची एंट्री आपण केलेली आहे. याच्यानंतर अनिल ट्रेडरला आपण 2,40,000चं मटेरियल विकलेलं आहे. तो त्याचा आपण इन्व्हॉइस बनवतो आहे. सो आता आपल्याला हे पण माहीत आहे की 2 लाख. आता ही एंट्री आपण टॅलीमध्ये रेकॉर्ड करण्यासाठी F8 बटन दाबलेलं आहे. Ctrl+H करून ॲज अ वाउचर हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. सो आता डेबिटला आपण अनिल ट्रेडर असं लिहिलेलं आहे. सो आता आपण अगेन्स्ट रेफरन्समध्ये जो ॲडव्हान्स पेमेंट केला होता 2 लाखाचा तो ॲडजस्ट केला आणि न्यू रेफरन्सच्या अंडर 40,000चा बॅलन्स आपण फिरवलेला आहे. त्याच्यानंतर नॅरेशनमध्ये आपल्याला हे प्रॉपर लिहायचं आहे की आपण ॲडजस्टमेंट जे केलेलं आहे ते ॲडव्हान्सच्या अगेन्स्ट केलेलं आहे. ओके, आता आपण रिपोर्ट जर शो केला, आता ह्याच्यामध्ये आपल्याला 40,000चं पेमेंट त्याच्याकडनं येणं बाकी आहे. सो त्याच्याकडनं आपल्याला 40,000चं पेमेंट आलेलं आहे. तो रिसिप्टमध्ये एंट्री होणार आणि अगेन्स्ट रेफरन्सच्या अंडर हे 40,000 आपल्याला ॲडजस्ट करावे लागतील. सो अशा प्रकारे आपण न्यू रेफरन्स ॲडजस्ट केलेले आहेत आणि ॲडव्हान्स पेमेंट ॲडजस्ट करून जी डिफरन्स अमाऊंट होती ती त्याच्याकडनं रिसीव केलेली आहे. एंट्री ॲक्सेप्ट केल्यानंतर
आपल्याला रिपोर्ट शो करायचे आहेत. आता आपण एस्केपली रिटर्न मागे जातो आहे. सो आता आपण बॅलन्स शीट चेक करूया. बॅलन्स शीटमध्ये आल्यानंतर अल्ट F1 दाबायचं डिटेलसाठी. पुन्हा आपण प्रॉफिट अँड लॉसमध्ये अल्ट F1 दाबतो आहे. डे बुकमध्ये आपण अल्ट F1 केलं. देन इथं पूर्ण एंट्रीज बघण्यासाठी आपण अल्ट F2 बटन प्रेस करणार आहोत. इथे आपण चेक रजिस्टरसुद्धा चेक करतो आहे. बँक रिकन्सिलेशन आपल्याला क्लिक करायचं आहे. सो जिथे आपण बँक डेट टाकणार आहे. डेटमध्ये ज्या दिवशी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाली ती, आणि बँक डेटमध्ये जेव्हा तो चेक बँकेत क्लिअर झालेला आहे ती डेट. सो याच्यामध्ये बॅलन्स ॲज पर कंपनी बुक आणि बॅलन्स ॲज पर बँक हे दोन्ही बॅलन्स मॅच होणं गरजेचं आहे. तुम्ही खालच्या बाजूला बघू शकताय बॅलन्स मॅच झालेला आहे. सो 2,80,000चं पेमेंट आत्ता आपल्या बँकेत अवेलेबल आहे. तर हे तुम्ही एंट्रीज बघू शकता. अल्ट F2 करायचा. 1/4/2021 पासून ते 31 मार्च 2022पर्यंत झालेल्या सर्व एंट्रीज आपण इथे चेक करतो आहे. डिटेलसाठी सुद्धा आपण अल्ट F1 प्रेस करणार आहे आणि कन्फिगरेशनसाठी F12 दाबायचं आहे. इन सिक्वेन्स एंट्री आपण ठेवू शकतो, म्हणजे जशा आपण सिक्वेन्स वाईज एंट्र्या केलेल्या आहेत त्या आपल्याला शो होतील. सो एखादी एंट्री अशाच कॅश फ्लोमध्ये आपल्याला ॲक्च्युअल आपल्याकडे कॅश किती आलेली आहे हे कळतं आणि कॅश किती पे झालेली आहे ते कळतं. सो तुम्ही हे असे रिपोर्ट सगळे चेक करू शकता. अकाउंट बुक, कॅश किती आहे हे सगळे रिपोर्ट तुम्हाला टॅलीमध्ये डिस्प्लेमध्ये ऑप्शन दिलेला आहे. सो त्याच्यामध्ये हे सगळे ऑप्शन तुम्हाला शो केलेले आहेत. सो एक ऑप्शन तुम्ही चेक करून तुमचे टॅलीचे सगळे फायनान्शियल स्टेटमेंट आहे ते चेक करू शकता, रिपोर्ट चेक करू शकता आणि लेजर अकाउंट पण चेक करू शकता. लेजर अकाउंट चेक करण्यासाठी तुम्ही डिस्प्लेमध्ये जाऊन अकाउंट बुकमध्ये जाऊन लेजर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. प्रत्येक लेजरचा आपण झालेल्या ट्रान्झॅक्शनचा रेकॉर्ड पाहू शकतो. तर परचेसमध्ये साधारण किती एंट्री झालेल्या आहेत हे सगळं ते तुम्हाला चेक करता येतील. सेलमध्ये किती झालेले आहेत ते सगळ्या लेजर वाईज तुम्ही स्टेटमेंट चेक करू शकता.